ए क्वालिटी झाली क्वालिटी झाली क्वालिटी. आणि इथं बघू शकता खाऊन फरशा पाडलेला आहे नळीचा. टेस्टला मला एवढं बघायला लागतं. होय. झालं ना चांगलं. होय. तर आज दाजी येणार आहेत, ताई आलेले आहेत आणि मी आता फॅमिली बरोबर शेअर करते आपण काय काय केले. ओके. तर आता गॅसची तर अवस्थाच झाल्या, आता घासायचंय. तर इथं केलेलं आहे मटन खिमा. तर कुकरमध्येच केला कारण मटन शिजायला खिम्यात पण भरपूर वेळ लागतो. तर असा थोडासा ग्रेव्हीचा केला कारण मुलींना असा आवडतो म्हणून. त्यानंतर इथं तयार झालेला आहे तो म्हणजे तांबडा रस्सा. आणि त्याचबरोबर इथं ठेवलेलं आहे मटन सुक्क. तर आजचा असा मेनू आहे जेवणाचा. कारण आम्ही काल मंगळवार धुलवड साजरी केली नव्हती, त्यामुळे आज बुधवारी धुलवड साजरी केलेली आहे. भात सुद्धा तयार झालेला आहे आणि आता थोड्या वेळाने अजून एक आयटम करायचा आहे, तो पण दाखव. तर मगाशी मी तुमच्याबरोबर हे मटण रस्सा आणि खिमा शेअर केलेला आणि आता दुसरा एक आयटम केलाय ते म्हणजे अळणी चिकन सूप. आणि इथं काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि भाकरी हा आहे आजचा मेनू धुलवड स्पेशल. आणि ह्यांना वाढून आणले, ह्यांनी का अजून आलेले नाहीत. आणि आम्ही बिर्याणी करणार होतो पण म्हणलं नको जास्तच मसालेदार होते म्हणून आम्ही भात केलाय, पांढरा भात. आणि इकडे जिवत्या हिनं बघा नुसता खिम्यावर ताव मारायचा धरलाय आणि समू व्यवस्थित जिवत्या. समून सगळंच घेतले. खाणार की पण तिचा ग्रेव्ही तुम्हाला आवडती म्हणून मी ग्रेव्ही केल्या. कसं झालंय? छान. घे. पप्पा माझं घेतात ना, आज मी पप्पांचं घेतलं म्हणून. काय झालं? काय होते? होय हो. पुरगी काय म्हणत्या, पप्पा माझं घेतात ना ताटातलं, तर मी पप्पांच्या ताटातलं घेतलं म्हणून काय झालं? काय नाही झालं बाळा, खा. तर आता साहेब ह्या आयफोन वर 1.1 वरच घ्यायला लागते. काय पाणी तर किती वेळा खाताय तर पहिल्यांदा मगाशी दाखवलंय मी रस्सा पेलेला असा. भाकरी. हा भाकरी तरी पाहिजे तुला मसाला मटन, सुक्क मटन, मसाला मटन, बर गिरवीतलं मटन, बस बा, ग्रेव्ही मटन, तांबडा रस्सा. आणि काय मटन आहे का चिकन आहे? तुम्ही सांगा. चिकन आणि चिकन, खिमा, लिंबू, काकडी, कांदा. आता कसं झालंय ते सांगा. आता तुम्ही खिमा आणि मगाशी मटन कसं झालंय ते सांगितले. आता खिमा आणि खिमा एक करायला लागली आमच्या घरात पहिली करत. कारण पुरी खातात ना, पुरी खायला लागले की करायचं. मटन खिमा आहे. श्रीशाला तर आज काय कहर केलाय. तेल असतच बाळा खिम्यात. होय क्वालिटी झालाय ना. आणि सुक मटन आणि चिकन सांगा की. मटन असले चिकन करायची काही गरज आहे का? मग धुलवड कशी त्याशिवाय साजरी. काय खाऊन काय नको झाले. खरं का? होय का उग 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 एक मी अभ्यास केला बायकासनी जेवण केलं की आणि त्या जेवणाची स्तुती केली का नाही बायका म्हणजे असं आजी ती गाणं नाही का. मग किती कष्ट घ्यायला लागतं तेवढं एकदा करून बघा मग तुमच्या लक्षात येईल. नाही ती गाणं नाही का कुठलं तुला माहित असेल गाणं. आज मे ऊपर आसमान नीचे. आज ते रील फेमस झाले नव्हते का आज मे हवा मी ती आपण पण केलेली. इतनी खुशी मिली. हा तुझं श्री आज इतनी खुशी मिली.
तुझी श्रीषाची मम्मीची रील आहे बघा इंस्टाला. आज जुनी. इतनी खुशी मिली है तीच ना. आपला रायबावर आहे बघा दिल ती. आपल्या रायबावर आणि नाही युट्यूब चॅनलवर पण आहे. हा श्रीषाची आणि श्रीषाची मम्मीची. श्रीषा सासू झाली अरे हो. आणि श्रीषाची मम्मी श्रीषाची सून झाली. आज चपात्या करू नको, पोळ्या करू नको. आम्ही असंच म्हणजे कॉपी केलेला व्हिडिओ आहे ना. आज हो. चपातीला सुट्टी आहे. हो चला घ्या जेवून घ्या. तर आलेलो आहे मिरचीचा बाजार करायला. मिरचीचा नव्ह सॉरी चटणीचा बाजार करायला. मी म्हणतो मिरचीचा बाजार करा. होय गाडीत आपली आहे ना. ₹800 होय काश्मीरी मिरची बघा कशी रेशीम पट्टा आपण एक बसेल मागच्या वेळेस 280 जास्त दराची. 125 काय हा ही पण 80 आहे. कसं 260 पर्यंत देते. ₹800 किलो आहे बेडगी. मागल्या वर्षी कशी गेलो पलीकडची 220 आहे. ₹700. 40 नाही मागच्या वेळेपेक्षा ह्या वर्षी दर वाढलेत काय? दर वाढले. कसं काय? तिची अजून पुढच्या महिन्यात तर काय मिळते का नाही कोणाशी असं झालं. युद्ध मग या युद्ध पातळीवर दर वाढले. त्या आपण 200 आहेत बघा. तयार करून देतात नाही. कमी तिकड ₹450 केजी. मग हे जे कधी घेतलं तू? लवंगी 260 ला देणार. तसं नसतं. 280 ह्याच्यात ह्यांच्याकडे जैन चटणी मिळते, सगळ्या चटण्या मिळतात. आणि आम्ही पहिल्यांदा असं झालंय की एकदा घेतलेला माल घ्यायला परत आलो. मागल्या वर्षी तिथे घेतलेलं. नाही मी शक्यतो हा तिखट लागतं. आणि 9 किलो चटणी करायची आहे. 10 किलो मिरच्या पावशे लसूण कसं किलो आहे हो? हा ₹1000 किलो देशी लसूण आहे का दिसते का? तर म्हणजे सेमी देशी. हा तर अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या बघून घ्यायच्या चालले तो. किती किलो काढायला लागले? आई 4 किलो गाड्या ना. 5 घे अजून तुटणार आपण चटणी. तर लसूण चाललेला आहे. हा हाय की हा जास्त मसाला वापरायला नाही. आत्ताचे 700 झाला. आता आमच्यात लसूण नाही. पुढच्या वर्षी लसूण नाही घ्यायचं. एवढंच आता इथे पूर्ण नाही काय तेवढं घरात जातो घरगुती बघतो काय लसूण आहे? गेलेलं लसूण तर विषय आहे का? सोलताना त्रास नाही झाला पाहिजे. ब्लॉग एडिट करताय आणि काय म्हणताय हो? चटणीचा माल घेताना डोक्याला ताप आहे. काजू खाताय, बदाम खाताय, आता आवळा कॅन्डी खाताय आणि ताप होतोय तुमच्या डोक्याला. तर आम्ही अजून इथंच माल घेतोय. आलो इथं किती वाजता? 3:30 वाजता. आणि किती वाजले आता? 4:30 4:45 वाजत आले. इथं असं मीठ वगैरे घेतलेलं आहे. इकडं सगळं असं लसूण एकदम स्वच्छ नीट करून घेतलेलं आहे. आईने ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत की सगळं काजू आणि बदाम. अजून ह्या मिरच्या गोळा करायच्या आणि जाऊन आवरायचं. आवरायचं अजून.
बारका मसूर, अख्खा मसूर चटणीचा बाजार झालाय आता काय अख्खा मसूर काळा वाटाणा घ्यायचा राहिला. काही किराणा चालला घ्यायचा किराणा माल. तर आलेलो आहे सिटी मार्टमध्ये ईश्वरपूर येथे. घे की. काळा वाटाणा आम्ही असं आवडतं. मला आवडतो का तू काळा वाटाणा खायला. गरा पुढे तिकडं सुट्टा गरा मिळाली हो का तिथं 5 किलो ती घेऊया. हळीव बायलासनी पाचते ते हळीव घेऊया का. हळीवचं तेल भाज्याला पाजलेली हळीव आई भाज्याला पाजलेलं. पोटात काय असलं सगळं निघतं बा म्हणजे ट्रॉलीची तर सुरू मिळेल. चला आता माल खरेदी केलं दाखवूया का. माल खरेदी केलं दाखवूया. आणि भरपूर दिवसात नाही मी सिटी मार्केट होय असतो वेळ बरोबर आहे ते. तर किराणा सगळा घेऊन झाला आणि इथं ग्लास घेतलेत आणि काचेच्या भरण्या घेतल्या ह्या दोन. आणि अजून ह्याचं बिल करायचं आहे. अजून तेलाचा डब्बा राहिला बघ. फेना घेतला फेना चला आता हे तिकीट भरायचं आहे. 12 ग्लास ह्या 2 भरण्या हे 5 किलो बॉक्स येतो. लागले ना हाय गे 5,10,000चा माल घेतलाय. तेलाला काय कितीचा 5,10,000. मग नाही महाग गाडी फुल झाली बसायला जागा नाही. दाखवा की तर हा फक्त मिरचीचा बाजार आहे. चटणीचा बाजार. मिरची तोंडाला बसली लोणच्याचं शेंगदाण तेल किरकोळ आहे. घातलं तर चांगलं होत नाही ना आता. त्यामुळे गाडी फुल झाली. लागलंच किराणा माला पण भरलाय. बरं तुझ्याकडची किरकोळ चला आता उपवासात आणले आईंनी फिरायला. गाडी काय खायला नाही काय नाही आता उपाशीच घरला. मला तर होट सुकलं. होय म्हणून बेळ खाऊन बसली ती. चला चला तर इथं सगळा असा माल ठेवलाय बघू शकता. आणि धेरेत साहेब फटाक वाजायला लागलेत. तर हा सगळा निरम आहे बरं का. आणि इथं ठेवलेत अशा मिरच्या. आणि घरात आलेत नवीन पाहुणे. चल आता चल नाही जा बाहेर. तर श्रीशानं काहीतरी छान असा पराक्रम केलाय बर का. छान असा पराक्रम. तर श्रीशा आता तुम्ही बघितलं आम्ही माल वगैरे आणला घरात उतरला सगळं आवरलं. तर श्रीशा काय करत्या म्हणून बघूया म्हंटल. तर श्रीशानं काय केलंय पराक्रम छान छान. काय दाखवू फायनल लुक दाखवू दाखव. तर हॅपी होली गाईज लिहिले. आणि हा त्याचा जुना टी शर्ट आहे. तर रंगपंचमीसाठी तयार झाले. आता हॅपी रंगपंचमी लिहायला पाहिजेत. हॅपी रंगपंचमी कसं त्याला मराठी भाषेत आपल्या. अगं तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. बरं ते पण जाऊ दे. पोरींना होली गाईज छान वाटते ना. इकडे एक आमचा गाईज आणि इकडे एक आमचा गाईज असते. चाल चला बाय बाय. बाय बाय. तर तुम्ही आतापर्यंत बघितलं की आम्ही शॉपिंगला गेलेलो. ते सगळं घेऊन आलो. चटणीचा बाजार वगैरे मी वगैरे. नव्हते आले. तुम्हाला नेलंच नाही तुम्ही दमवताय ना जास्त म्हणून. आणि ही समूह आणि दुर्गा रंगपंचमी खेळून बसले. त्या हाताचा दाखव कलर. चेहऱ्याचा गेल्या हाताचा हाय. सकाळपासून पाणी पंचमी चालल्या. रंगपंचमी उद्या आहे. आणि इथं बघू शकता आज केलेला आहे मिसळ पावचा बेत. कारण श्रीशाला सुट्टे. समूह दुर्गाचा हा बडे आहे. उद्या काय करणार आहे? उद्या पण सुट्टी आहे. उद्या पण काहीतरी स्पेशल.
आली आली ती. आणि इथं अशी मिसळ केलेली आहे मस्त असं सगळं मटकी वगैरे मोड मटकी मूग मोड घालून. दुर्गा हा. कशी झालेली मिसळ? छान झाल्या. नक्की ना? हो. हाती आता चिंचा खाण्यात व्यस्त आहे. चिंच आता कुठल्या चिंचा ह्या? पापड. पापड आहे वे. कशा झालेली मिसळ? आवडली ना? तिखट नव्हती? नव्हती. नाही नव्ह का? काही सत्य आहे, वाजलं म्हणून सत्य आहे. तर चला आता आम्ही पण खातो छान छान मिसळ. हा. आणि रायबाच्या बर्थडे दिवशी मिसळ केलेली ती आज मिसळ केल्या. तर चला आता मी तुम्हाला हे ताट म्हणजे दाखवते या ताटामध्ये मिसळ घालून. तर ही अशी मटकी हरभरा मूग मसुरा घालून केलेली मिसळची आमटी. आणि मला तर म्हणजे पर्सनली मिसळ जास्तच आवडते. तर आता आपण असं घातलेलं आमटी आणि छान असं कट बघू शकता एकदम छान अशी तर्री. तर असं झणझणीत दिसल्याशिवाय मला तर जात नाही. आणि बघू शकता मी कट किती प्रमाणात केलाय कारण ह्यांना सुद्धा जास्तच कट आवडतो. चला तर आता हे तर म्हणजे वाढून झालेले अशा पद्धतीने हे तर वाढते. ही माझं ताट आहे, मी श्रीशाचंच घेतले, मी हे पण खाऊन टाकणार आहे. तर चला त्याचबरोबर कांदा लिंबू कोथिंबीर जेवूया.